प्रॉब्लेम सेट 6. आता ऍप्लिकेशन आपल्या अभ्यासक्रमातून काढून टाकलेले आहेत, त्यामुळे ऍप्लिकेशन मध्ये जाण्याची काही गरज नाहीये आणि ऍप्लिकेशन नंतर डायरेक्ट प्रॉब्लेम सेट या ठिकाणी सुरू होतोय, त्यामुळे ऍप्लिकेशन आणि त्याच्यावरचे एक्झाम्पल या वर्षीपुरती ओमिट झाले. एमसीक्यू मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. पहिला प्रश्न, पहिला काय विचारलेलं आहे, साइन थिटा इंटू कोसेक थिटा इज इक्वल टू किती, हे आपल्याला विचारले. आपल्याला माहिती आहे साइन थिटा आणि कोसेक थिटा 1 डिवायडेड बाय साइन थिटा. सो साइन थिटा गेट्स कॅन्सल, आन्सर विल बी 1. त्यामुळे त्याचा पर्याय या ठिकाणी ए येणार आहे. त्यानंतर कोसेक 45. आत्ताच आपण पाहिलं की साइन आणि कॉस मध्ये, म्हणजे साइन 45 जर लक्षात ठेवला तर कोसेक 45 तुमच्या लगेच लक्षात येतोय आणि साइन 45 1/√2 आहे, त्यामुळे या ठिकाणी कोसेक 45 ची किंमत काय आहे ती √2 येतं, त्यामुळे या ठिकाणी येणारं ऑप्शन आहे तो बी आहे. आणि हे तर आपण या ठिकाणी पाहिलेलंच आहे की ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी आहे 1 + tan स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा, त्यामुळे या ठिकाणी सी येणार आहे. तर अशा पद्धतीने पहिला ऑप्शन ए येतोय, दुसरा ऑप्शन बी येतोय आणि तिसरा ऑप्शन सी येतोय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पहिला एमसीक्यू आपण पूर्ण केलेला आहे. आता चौथा जो एमसीक्यू आहे तो ऍप्लिकेशन वर आहे. व्हेन वी सी ऍट द हाईट लेवल फ्रॉम द हॉरिझॉन्टल लाईन द अँगल फॉर्म इज, अँगल ऑफ एलिव्हेशन त्याचं उत्तर आहे, परंतु तो अभ्यासच नाहीये तुम्हाला, त्यामुळे त्याच्यावरचा एमसीक्यू येणार नाही. जो पोर्शन ओमिट केलेला आहे, वगळलेला आहे या वर्षी पुरता, त्याच्यावरचा कुठलाही एमसीक्यू किंवा कुठलाही प्रश्न 1, 2, 3 मार्काला 4 मार्काला विचारला जाणार नाही, ही अगदी खात्री बाळगा. एक्झाम्पल नंबर 2 असं दिलेले प्रॉब्लेम सेट मध्ये की साइन थिटा इज 11 डिवायडेड बाय 61. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ कॉस थिटा युजिंग ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटीज. ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणजे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 अशा आयडेंटिटीचा उपयोग करून या ठिकाणी आपल्याला किंमत मिळवायची आहे. आता काय दिलेलं आहे आपल्याला, वी हॅव साइन थिटा इज इक्वल टू 11 डिवायडेड बाय 61. नेक्स्ट आहे we know that sin square theta plus cos square theta is equal to 1. We have to find out the value of cos theta. So cos square theta is equal to 1 minus sin square theta, which is equal to 1 minus किंमत दिलेली sin theta ची 11 divided by 61 bracket square, which is equal to 1 minus 11चा वर्ग 121 आणि 61 चा वर्ग 3721 या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्यामुळे which is equal to 3721 minus 121 divided by 3721 which is equal to, हे सगळं cos स्क्वेअर ची किंमत येते बरं का, cos स्क्वेअर थिटा which is equal to, एकातून एक गेला 0, दोनातून 2 गेले 0, 7तून 1 गेले 6, 3600 भागिले 3721 which is equal to, आपल्याला माहिती आहे 3600 हा 60 चा वर्ग आहे, 60 भागिले 61 कंसाचा वर्ग. आत्ताच आपण 61 चा वर्ग केलता, त्यामुळे दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ घेतलं तर cos theta is equal to 60 divided by 61 and that is the answer of your question. या पद्धतीने आयडेंटिटीचा वापर करून आपण हे गणित सोडवू शकतो. परीक्षेला एक महत्त्वाचं गणित म्हणून सांगता येईल. Example number, if tan theta is equal to 2, find the values of other trigonometric ratios. Tan theta सोडून sin, cos, sec, cosec आणि cot या सगळ्यांच्या किमती या ठिकाणी आपल्याला मिळवायच्या आहेत. So let tan theta is equal to 2. Tan theta is equal to 2. We know that 1 plus tan square theta is equal to sec square theta. So 1 plus tan theta ची किंमत 2 आहे, 2 square is equal to sec square theta. Therefore sec square theta is equal to 1 plus 2 चा वर्ग 4 which is equal to 5. So sec square theta is equal to 5 means by taking square root of both sides sec theta is equal to √5 and that is the answer. पहिलं उत्तर आपल्याला मिळालं. आता sec theta झाल्यानंतर आता tan आहे म्हटल्यावर आपल्याला लगेच cot काढता येईल. tan theta is equal to 1 divided by cot theta. म्हणजेच
कॉट थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय टॅन थिटा. पण त्या टॅन थिटाची किंमत किती आहे? 2 आहे. त्यामुळे कॉट थिटा इज इक्वल टू 1/2. ही दुसरी किंमत या ठिकाणी आपल्याला मिळाली. आता बघा सेक मिळालं, कॉट मिळालं. त्याच्यानंतर कॉट वरून या ठिकाणी सेक वरून आपण याची किंमत काढू शकतो. सेक थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा. सो कॉस थिटा इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय सेक थिटा. परंतु सेक थिटाची किंमत आपल्याला वर्गमुळात 5 दिलेली आहे. त्यामुळे कॉस थिटा इज इक्वल टू 1/√5 ही किंमत झाली कॉस थिटाची. आता बघा 1, 2, 3. आता कोणकोणते किमती राहिल्या? कोसेक थिटा आणि साइन थिटा. आता साइन थिटा काढण्यासाठी आपल्यापाशी या ठिकाणी टॅन थिटाची किंमत आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. कशा कशाची किमती आहेत? टॅन थिटाची 2 आहे बरोबर साइन थिटा भागिले कॉस थिटाची 1 भागिले वर्गमुळात 5 किंमत आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल 2 विच इज इक्वल टू, आता हे छेदातला छेद हा अंशात जातो, 2 इज इक्वल टू √5 साइन थिटा. आणि त्यामुळे या ठिकाणी साइन थिटाची किंमत आपल्याला मिळेल 2 डिवायडेड बाय √5. ही साइन थिटाची किंमत आपल्याला या ठिकाणी मिळाली 2 डिवायडेड बाय √5. आता साइन थिटा पण मिळालं, कॉट मिळालं, कॉस मिळालं, सेक मिळालं. फक्त कोसेक थिटा राहिलेले आहे. We know that cosec theta is equal to 1 divided by sin theta, which is equal to 1/2 divided by √5. So cosec theta is equal to √5 divided by 2 and that is the answer. या पद्धतीने सगळ्या किमती या ठिकाणी आपण मिळवलेल्या आहेत आणि ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा उपयोग करून या सगळ्या किमती आपल्याला मिळवता येतात. फक्त याचे फॉर्म्युले लक्षात असणं गरजेचं आहे. यानंतर चौथं गणित जे आहे, if sec theta is equal to 13 divided by 12, find the values of other trigonometric ratio. हे गणित मी तुम्हाला सोडवायला देतोय, पण तुम्ही सोडवत असताना ते गणित डायग्रामच्या पद्धतीने सोडवावं, कारण ही पद्धत तुम्हाला माहित झालेली आहे. डायग्राम मध्ये राईट अँगल ट्रायंगल काढून त्याच्यामध्ये सेक थिटा दाखवायचा, राहिलेली किंमत काढायची, राहिलेली बाजू काढायची आणि त्याच्यावरून सगळ्या किमती काढायच्या. मी तुम्हाला त्यासाठी डायग्राम मेथडचा आग्रह धरतोय. डायग्राम मेथडने ते सोडवलं तर तुम्हाला दोन्ही मेथड एकाच वेळेला या ठिकाणी लक्षात राहतील. आणि याच्यानंतर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह द फॉलोइंग आहे त्याच्याकडे जायचं आहे. एक्झाम्पल नंबर 5 प्रूव्ह द फॉलोइंग. याच्यात एक 8-10 गणित आहेत, ती सगळी आपण सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. LHS इज इक्वल टू सेक थिटा in a bracket 1 minus sin theta in another bracket sec theta plus tan theta. याची किंमत 1 येते असं आपल्याला या ठिकाणी दाखवायचं आहे. which is equal to, आता काय करायचंय या ठिकाणी सेक साइन आणि कॉस याचा वापर आपल्याला जास्तीत जास्त करायचा आहे. त्यामुळे सेक थिटा आपल्याला कसं लिहिता येईल? 1 डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू 1 मायनस साइन थिटा आय असं ठेवा, प्लस सेकंड ब्रॅकेट मध्ये सेक थिटा परत 1 डिवायडेड बाय कॉस थिटा आणि टॅन थिटा साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा. म्हणजे आपण सगळी गुणोत्तर इथं असलेली सगळी गुणोत्तर साइन आणि कॉस मध्ये आणलेली आहेत. विच इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा इन अनदर ब्रॅकेट, इथं कॉस एलसीएम आला 1 प्लस साइन थिटा 1 प्लस साइन थिटा. या पद्धतीने या ठिकाणी ही स्टेप आहे. त्यानंतर 1 मायनस साइन थिटा आणि 1 प्लस साइन थिटा a मायनस बी a प्लस बी हे जर डायरेक्ट आपण लिहिलं तर a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर 1 मायनस साइन थिटा, वाटलंच तर लिहा, एक स्टेप केली तरी हरकत नाही, 1 प्लस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा इंटू कॉस थिटा इंटू कॉस थिटा. a मायनस बी a प्लस बी याचं एक्सपान्शन आलं 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आणि खाली आलं छेदामध्ये कॉस स्क्वेअर थिटा. परंतु आपल्याला माहित आहे साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आपल्याला किंमत पाहिजे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, सो कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आणि त्यामुळे या ठिकाणी आपण याची किंमत डायरेक्ट लिहू शकतो. या ठिकाणी कॉस स्क्वेअर थिटा
डिवायडेड बाय कॉस स्क्वेअर थिटा एकमेकांना कॅन्सल झाले इज इक्वल टू 1 विच इज RHS आणि गिवन आयडेंटिटी या पद्धतीने आपल्याला मिळेल. एक्झाम्पल नंबर 2 पाचव्यातलं सेक थिटा प्लस टॅन थिटा इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा इज इक्वल टू कॉस थिटा. मगासारखंच सोडवायचं आहे. LHS इज इक्वल टू सेक थिटा प्लस टॅन थिटा इन अनदर ब्रॅकेट 1 मायनस साइन थिटा. सेक थिटा या ठिकाणी 1 डिवायडेड बाय कॉस थिटा आपण लिहिणार आहोत प्लस tan theta sin theta divided by cos theta in another bracket 1 minus sin theta असंच ठेवणार आहोत which is equal to cos LCM आला cos theta 1 plus sin theta दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 1 minus sin theta. मग असं सेम गणित आहे कॉपी प्लस मायनस 1 minus sin square theta divided by cos theta 1 minus sin square theta is equal to cos square theta. मगाशी मी दाखवलेलं आहे कसं येतं ते is equal to cos square theta divided by cos theta. एक cos यातला निघून जाईल त्यामुळे उत्तर येईल cos theta and which is equal to RHS आणि आयडेंटिटी लिहून लगेच टाकायची पुढे. अशा पद्धतीने फक्त या दोघांचं साइन आणि कॉस मध्ये रूपांतरण आपण केलेलं आहे आणि गणित सोडवलेलं आहे. एक्झाम्पल नंबर 3 हे बोर्डाचं आवडतं गणित आहे बरं. काय माहित नाही पण बऱ्याच वेळा विचारलं तर का तर इथंच बघा सेक इथं पण आहे इथं पण आहे कोसेक इथं पण आहे इथं पण आहे इथं प्लस आहे इथं मल्टिप्लिकेशन एवढाच फरक आहे. त्यामुळे कायम ते गणित परीक्षेला 1-2 वर्ष 3 वर्ष झाली की परत हे गणित या ठिकाणी विचारतात. LHS इज इक्वल सेक स्क्वेअर थिटा प्लस कोसेक स्क्वेअर थिटा विच इज इक्वल टू. आता सेक या ठिकाणी आपण कसं लिहू शकतो कसा विचार करतो 1 डिवायडेड बाय cos square theta प्लस कोसेक कसं लिहू शकतो 1 डिवायडेड बाय sin square theta इज इक्वल टू sin square theta इनटू कोसेक cos square theta. त्यामुळे cos ला cos झालं इथं sin square theta आलं sin ला sin गेलं इथं cos square theta आलं. आपल्याला माहित झाले sin square theta प्लस cos square theta ची किंमत 1 येते 1 भागिले sin square theta इनटू cos square theta. हा एक प्रत्येकासाठी वेगळा करा 1 भागिले sin square theta गुणिले 1 भागिले cos square theta. 1 भागिले sin square theta चा जर विचार केला तर या ठिकाणी तो येतो cosec square theta आणि 1 भागिले cos square चा विचार केला तर तो येतो sec square theta आणि हेच व्यवस्थित जर लिहिलं तर sec square theta into cosec square theta and which is the RHS. या पद्धतीने हे पण गणित परीक्षेला विचारलं जातं. आत्ताच मी सांगितलं RHS आणि आयडेंटिटी लिहून टाक. चौथं आणि पाचवं गणित यातलं तुम्हाला मी ऍज अ होमवर्क म्हणून देतोय. अतिशय सोपं आहे. 2-3 स्टेपची गणित आहे आणि बराचसा भाग दोन्ही मध्ये सारखा आहे. मी डायरेक्ट या ठिकाणी 6व्या गणिताकडे जातोय. 1 डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा 1 मायनस आणि 1 प्लस इज इक्वल टू 2 सेक स्क्वेअर थिटा आपल्याला सिद्ध करायचंय. नेक्स्ट LHS इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा प्लस 1 डिवायडेड बाय 1 प्लस साइन थिटा. हे LHS आपण घेतलेलं आहे. आता यानंतर काय करायचं आपल्याला हे LHS घेतल्यानंतर या ठिकाणी 1 मायनस साइन थिटा फर्स्ट ब्रॅकेट and 1 plus sin theta हा LCM घ्यायचा. त्यामुळं पहिला इथे येईल 1 plus sin theta प्लस 1 minus sin theta या पद्धतीच्या टर्म्स या ठिकाणी येते. आता इथं जर आपण विचार केला किंवा पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येते sin theta कॅन्सल which is equal to 1 plus 1 that is a 2 a minus b a plus b that is 1 minus sin square theta. आपल्याला माहित आहे 1 minus sin square theta is nothing but cos square theta divided by cos square theta and 1 divided by cos theta is nothing but sec square theta. So 2 into 1 divided by cos square theta which is equal to 2 into sec square theta and that is equal to
2 sec square theta and that is the RHS of your example. त्यामुळे हे RHS या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीने हे गणित सोडवायचे. एक महत्त्वाचं गणित हे सुद्धा आपल्याला सांगता येतं. सातवं गणित एक चॅलेंजिंग गणित म्हणून या गणिताकडे आपल्याला पाहायचं आहे. 2-3 गोष्टींचा या ठिकाणी आपल्याला वापर करायचा आहे. त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट आहे a क्यूब मायनस b क्यूब हा एक फॉर्म्युला 8वी-9वी मध्ये वापरलेला, त्याचा विचार करायचा आहे. त्याशिवाय a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर वेगळ्या फॉर्म मध्ये आपण याचा विचार या गणितामध्ये करणार आहोत. तो कसा करायचा आहे त्याचा विचार करूया. काळजीपूर्वक लक्ष द्या. LHS इज इक्वल टू sec 6x मायनस tan 6x which is equal to, आता मी हे करताना घनाच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी त्याचं रूपांतर करणार आहे. त्यामुळे sec स्क्वेअर x ब्रॅकेट रेस टू 3 मायनस tan स्क्वेअर x ब्रॅकेट रेस टू 3. आता इथं या ठिकाणी मी पर्पजली वेगळा खडू वापरतोय. तो खडू एवढ्यासाठी वापरतो की तुमच्या लक्षात आलं पाहिजे a क्यूब मायनस b क्यूब या फॉर्मचा एक्सपान्शन करताना या पद्धतीने आपल्याला एक्सपान्शन करावं लागेल. a मायनस बी इन अ फर्स्ट ब्रॅकेट a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण 8वी आणि 9वी मध्ये शिकलेलो आहोत. त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. इज इक्वल टू पहिलं a मायनस b दॅट इज sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a ही पहिली ब्रॅकेट झाली. दुसरी ब्रॅकेट नेक्स्ट sec स्क्वेअर x त्याचा वर्ग कारण वर्ग सांगितले प्लस sec स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x आणि त्याचा स्क्वेअर. या पद्धतीने a मायनस बी a स्क्वेअर प्लस ए बी प्लस बी स्क्वेअर या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे. अगेन आपल्याला माहित आहे या ठिकाणी की 1 प्लस tan स्क्वेअर a इज इक्वल टू sec स्क्वेअर a. त्यामुळं 1 इज इक्वल टू sec स्क्वेअर a मायनस tan स्क्वेअर a. त्यामुळे या ठिकाणी लक्षात घ्या पहिला जो कंस आहे त्याची किंमत 1 झाली. त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की या किमतीमुळे वरची स्टेप या पद्धतीने येईल 1 sec फोर्थ किंवा नुसतं राहू द्या काय फरक पडत नाही. sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sec स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर. या पद्धतीने ही स्टेप मिळेल कारण ही पहिली जी पहिला जो कंस होता तो या ठिकाणी 1 झालेला आहे. आता काय करायचं या ठिकाणी आपल्याला हे लिहिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट याच्यामध्ये करता येऊ शकते आणि ती म्हणजे आपल्याला हा भाग जो आहे हा एका विशिष्ट पद्धतीने a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर फॉर एक्झाम्पल मी अगोदर तुम्हाला दाखवतो हे कसं होतं. आता a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर हे आपण पाहिलेलं आहे इज इक्वल टू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर प्लस इन अ ब्रॅकेट 2ab. आता हे बघा हे प्रूव्ह होतं का पहिल्यांदा विचार करूया आपण. इज इक्वल टू a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2ab मायनस 2ab कॅन्सल सो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर म्हणजे लेफ्ट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर या पद्धतीने आपल्याला मिळतं. म्हणजे लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड आपल्याला सारखी मिळते. आता याचा वापर इथं आपल्याला करायचा आहे आणि तो कशा पद्धतीने करायचा आहे त्याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. मग आता या ठिकाणी वापर करत असताना a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर हे फक्त एकत्र ठेवूया विच इज इक्वल टू sec स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस tan स्क्वेअर x ब्रॅकेट स्क्वेअर प्लस sec स्क्वेअर x इंटू tan स्क्वेअर x हे वेगळं ठेवूया. आता काय झालं a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मी पर्पजली या ठिकाणी खूण करतोय. आता याचं रूपांतर आपल्याला या फॉर्मॅट मध्ये करायचंय विच इज इक्वल टू a मायनस बी दॅट इज sec स्क्वेअर x मायनस a म्हणजे sec
2 इंटू प्लस 2 इंटू AB काय आपले sec square x इंटू tan square x म्हणजे आता आपण काय केलेलं आहे याचं एक्सपान्शन लिहिलेलं आहे प्लस हे आहे असं पुढे द्यायचं प्लस sec square x इंटू tan square x. आत्ताच आपण पाहिलेलं sec square x मायनस tan square x ची किंमत 1 येते 1 चा वर्ग तो एकच राहणार आहे प्लस 2 sec square x इंटू tan square x प्लस sec square x इंटू tan square x. 1 चा वर्ग 1 प्लस हे 2 आणि 1 3 sec square x इंटू tan square x आणि that is the RHS of your answer. So it is RHS आणि 1 plus tan square x इंटू किंवा पुस्तकात इंटू sec square x इंटू tan square x अशा पद्धतीने तर दोन फॉर्म्युलांचा वापर केलेला आहे त्यामुळे मी पर्पजली ते वेगळ्या कडून लिहिलेले आहेत आणि कसे वापरले ते पण या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि अशा पद्धतीने हे गणित आपल्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. आता 8वं गणित घेतोय 9वं तुम्ही सोडवा आणि 10वं पण मी परत नंतर घेतोय. LHS इज इक्वल टू tan थीटा डिवायडेड बाय sec थीटा प्लस 1 मल्टिप्लाय बोथ साइड बाय sec थीटा मायनस 1 किंवा रॅशनलाइज काही तुम्ही म्हणू शकता sec थीटा प्लस 1 इंटू sec थीटा मायनस 1 डिवायडेड बाय sec थीटा मायनस 1. काय केलं रॅशनलाइज केलं दोन्ही लाईन अंशाला आणि छेदाला sec थीटा मायनस 1 नी मल्टिप्लाय which is equal to tan theta in a bracket sec theta minus 1 divided by a plus b a minus b means sec square theta minus 1. पण आपल्याला माहित आहे या ठिकाणी रिलेशन tan square theta 1 plus tan square theta is equal to sec square theta म्हणजेच काय होईल sec square theta minus 1 हे minus 1 जर इकडे गेलं तर त्याची किंमत tan square theta येईल. So tan theta in a bracket sec theta minus 1 divided by tan square theta बरोबर आलं. या एका tan यातून जाईल आणि त्यामुळं आपल्याला डायरेक्ट उत्तर मिळेल sec theta minus 1 divided by tan theta and which is RHS of your answer आणि आयडेंटिटी खाली लिहून टाका म्हणजे हे गणित या ठिकाणी पूर्ण झालेलं आढळून येईल. अतिशय महत्वाचं थेरम ऑन इक्वल रेशोवरचे गणित आहे आपल्याला काळजीपूर्वक सोडवायचे आणि परीक्षेच्या दृष्टीने हे मला जरा जास्त महत्वाचं वाटतंय. मग आता यासाठी आपल्याला आयडेंटिटी साइन आणि कॉस ची वापरायची. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 ही आयडेंटिटी आपण पहिल्यापासून वापरत आलेली आहे ट्रिग्नोमेट्रिक आयडेंटिटी म्हणून. यानंतर कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा लिहिताना कॉस थीटा इंटू कॉस थीटा आणि a मायनस b 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा या पद्धतीने आपण लिहिलेलं आहे म्हणजे थोडक्यात त्याचं फोड या ठिकाणी केलेली आहे. सो कॉस थीटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थीटा 1 मायनस साइन थीटा मी काय केलेलं आहे हा 1 मायनस साइन थीटा इकडे घेतलेला आहे इज इक्वल टू 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा. बघा मल्टिप्लिकेशन केले की तेच उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळतं. नेक्स्ट आता इथं बाय थेरम ऑन इक्वल रेशोज काय मिळेल आपल्याला ईच रेशो इज इक्वल टू 1 प्लस साइन थीटा डिवायडेड बाय कॉस थीटा which is equal to cos theta divided by 1 minus sin theta which is equal to 1 plus sin theta plus cos theta मायनस करूया आपण कारण आपल्याला मायनस सांगितलेलं आहे मायनस करूया इथं म्हणजे दुसरं पद मायनस मध्ये cos theta मायनस 1 मायनस साइन थीटा या पद्धतीने थेरम ऑन इक्वल रेशो आपण लिहिलेला आहे. याच्यावरून काय मिळेल आपल्याला
कॉस थिटा डिवायडेड बाय 1 मायनस साइन थिटा which is equal to cos theta divided by 1 minus sin theta is equal to 1 minus cos theta किंवा असल्या याच पद्धतीने sin theta minus cos theta plus 1 बघा व्यवस्थित लिहिलेलं आहे प्लस 1 शेवटी घेतलं sin theta minus cos theta अगोदर घेतलेलं आहे डिवायडेड बाय आता काय येते खाली sin theta मायनस मायनस प्लस आणि मायनस sin theta प्लस कॉस थिटा मायनस 1 मग काय करायचं कॉस थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा 1 मायनस साइन थिटा डिवायडेड बाय कॉस थिटा which is equal to sin theta minus cos theta plus 1 divided by sin theta plus cos theta minus 1 cos ला cos गेले 1 divided by 1 upon cos theta minus sin theta divided by cos theta which is equal to is sin theta minus cos theta plus 1 divided by sin theta plus cos theta minus 1 which is equal to 1 divided by 1 upon cos theta is nothing but sec theta. Sin theta divided by cos theta is nothing but tan theta and which is equal to sin theta minus cos theta plus 1 divided by sin theta plus cos theta minus 1 आणि अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्याचं उत्तर मिळतं कारण हेच आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. हे फक्त व्यवस्थित लिहायचं नेक्स्ट स्टेपला sin theta minus cos theta plus 1 divided by sin theta plus cos theta minus 1 which is equal to 1 divided by sec theta minus tan theta and that is the answer. आणि अशा पद्धतीने या ठिकाणी पूर्ण ट्रिग्नॉमेट्रीचा अभ्यास जवळजवळ 98 ते 99% गणित मी सॉल्व्ह करून दिलेली आहे आणि तुम्हाला ही माझ्या दृष्टीने पुरेशी आहे.